हे एव्हरीवन, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल। जर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर हाय, माझं नाव आहे पायल। तर आज मी चालली आहे पुण्याला। खरं तर मला मॅमला भेटायची खूप इच्छा होती, पण त्या फिरायला गेल्यात आणि मला अर्जंटली प्रोडक्ट्स हवे आहेत, सो म्हणून मी चालली आहे। सो चला तर मग तुम्ही पण माझ्यासोबत आपण आज मॅमचं शॉप बघूयात। आणि अर्जंट प्लॅनिंग झालं, आम्ही 1 तासात रेडी होऊन लगेचच निघालो। अर्ध्या तासात की काहीच प्लॅनिंग नाही, काहीच माहिती नाही। मी खूप शोधलं सगळीकडे, मला जे पाहिजे होतं ते नाही मिळालं। एकीकडे आहे, एकीकडे नाही। आणि मग मला बळजबरी उठवून आणली की बाबा चल, कारण की मला माहिती आहे जे मला पाहिजे ते सगळं तिथेच भेटेल। सो आम्ही चाललोय, भेटूयात आता डायरेक्ट पुण्यामध्येच। स्टे ट्यून। सो अशा प्रकारे आम्ही निघालो। ट्रेनच्या वरच्या सीटवर आम्ही दोघी पण बसलो। आम्ही 2 तास ट्रेनची वाट बघितल्यानंतर ट्रेन आली, म्हणजे ट्रेन त्याच टायमाला होती, 10 मिनिटं लेट झालेली। बट आता आम्ही ट्रेनमध्ये बसलो आणि आता भेटूया डायरेक्ट दुसरीमध्येच, असं मी बोलते आणि मध्ये मध्ये पण मी दाखवते। तर आम्ही तिकडनं ओला केली आणि त्यानंतर मॅमच्या शॉपवरती गेलो डायरेक्ट। आधी अकॅडमीमध्ये गेलो आणि मग शॉपमध्ये गेलो। इतक्या घाईघाईत निघालेलो ना की काहीच रेडी व्हायला भेटलं नाही। फटाफट रेडी झालो आणि लगेचच जी ट्रेन होती त्या ट्रेनने निघालो। सो आता आम्ही पोहोचणार आहोत आता डायरेक्टच मॅमच्या शॉपमध्येच भेटूया, पण मॅम नाही आहेत, पण ठीक आहे, मॅमच्या मॉमला भेटून जाऊ। तर अशा प्रकारे मी मॅमच्या अकॅडमीच्या इकडे पोहोचली आहे। 1 वर्षांनी आलेली मी एक्झॅक्ट। कशा आहे तुम्ही? मी मस्त, तू कशी आहेस? एकदम मजेत। आणि मग आलीच आहे तर मी लगेच व्हिडिओ पण काढून घेतली, शॉर्ट व्हिडिओ, एक मेमरी म्हणून। मॅमचे जे फोटो लावलेत बाहेर, वाव, एकदम ओ माय गॉड। आणि हा वाला मिरर जो की सगळ्यांना आवडतो, मलाही खूप आवडतो, इकडे तुम्ही बघू शकता। आणि समोरच मॅमचं साम्राज्य आहे, जिकडे तुम्हाला सगळं अवेलेबल आहे। कोणती गोष्ट जी तुम्हाला हवी आहे ती तिथे नाही असं नाहीच आहे मेकअप प्रोडक्ट्सच्या बाबतीत। सो तुम्ही कोणती गोष्ट इकडे परचेस करायला येऊ शकता। इथे तुम्हाला गायडन्स पण खूप छान मिळेल, कोणते प्रोडक्ट्स घ्यायला पाहिजेत, प्रोडक्ट नॉलेज पण मिळेल आणि खूप गोष्टी मिळेल। मी तर म्हणते एकदम बेस्ट शॉप जर कोणतं असेल मेकअप प्रोडक्टसाठी तर ते फक्त आणि फक्त मॅमचं शॉप आहे, जिथे एकाच ठिकाणी सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत ज्या तुम्हाला मेकअपमध्ये हव्या आहेत किंवा खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत। तर सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी तुम्हाला जर हव्या असतील तर तुम्ही मॅमच्या शॉपला नक्की व्हिजिट करू शकता, बिकॉज एव्हरीथिंग तिकडे आहे, म्हणजे ज्वेलरी, बँगल्स पासून सगळं प्रोडक्ट्स तर आहेत। त्यानंतर आम्ही आलो मॅमच्या फुटवेअर शॉपमध्ये। सो तिकडे तुम्ही बघू शकता अशा प्रकारच्या फुटवेअर्स आहेत आणि तिकडे सध्या सेल पण चालू आहे। सो तुम्हाला जर परचेस करायचं, तुम्हाला व्हरायटी ऑफ फुटवेअरचं कलेक्शन बघायचं असेल तर तुम्ही मॅमच्या शॉपला नक्की व्हिजिट करू शकता। आणि इकडे बघू शकता तुम्ही सेल पण चालू आहे, तर तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करा गाईज। इथे मी तुम्हाला दाखवले कशा कशा प्रकारचे आता अवेलेबल आहेत सँडल, चप्पल। सो हिल्स पण आहे तिथे खूप छान छान। जर तुम्हाला ॲड्रेस हवा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस दिला आहे, सो तिकडे जाऊन तुम्ही ॲड्रेस नक्की चेक करा। चला आता आम्ही येते, बाय बाय बाय, काळजी घ्या। हो चला। सो गाईज, जिथे मी आप्पे खायचे ना ते दुकान मॅमच्या समोरच आलंय, मैत्री कॉर्नर। हाय, आले का माझ्यामुळे कस्टमर तुमच्याकडे? धन्यवाद धन्यवाद, जे लोक आले ना त्यांना थँक्यू सो मच। चला बाय बाय। तर मी आता आली आहे काकांच्या दुकानात। हाय, ही आहे त्यांची मुलगी। हाय हाय, कशी आहेस? बरी आहे। पण काका कुठे गेले? गावाला गेले। ओके, तू पण ब्लॉग बनवतेस ना? हो। काय ब्लॉग चॅनलचं नाव? जिजाई जाधव 160। ओ वाव, व्हेरी नाईस। सबस्क्राईब। ओके गाईज, सगळ्यांनी तुम्ही हिला सबस्क्राईब नक्की करा हा। चलो बाय बाय। तर त्यानंतर तिकडनं आम्ही आत्याकडे गेलो आणि आत्या नेमकं घरात नव्हती। मग आम्ही दादा वहिनीला भेटलो, आय मीन तिकडेच राहिलो आम्ही, आणि दुसऱ्या दिवशी मग घरी आलो। सो चला तर मग आत्याकडे जाऊया। शॉपिंग करून आता आलोय आत्याकडे। चला तर मग आता आत्याकडे। आता तुम्ही आमच्या सोला भेटणार आहे, ज्याला मी सो बोलते। तुम्ही माझे सगळे ब्लॉग्स बघितले असतील ना तर तुम्हाला माहिती असेल की सो कोण आहे। गणपतीचे जे ट्रेंडिंग ब्लॉग्स आहेत ना त्याच्यामध्ये तो आहे। सो आज आपण त्याच्या घरी आलोय। चला तर मग त्याला जाऊन पहिले भेटूया। सो हाय कर, हाय कर, हाय। अरे तुझा आकला झाला, कशा रे? हो तेच ना, आम्ही बोललो आताच की हाय दादा, हाय हाय, नमस्कार।
त्यानंतर आम्ही जेवलो आणि दादाने आमच्यासाठी स्पेशली रसमलाई आणलेली जी की खूप छान आणि मग आम्ही सकाळी सकाळी निघालो. बाय द वे व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज. बाय बाय.